गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी वर आलेली आहे आणि मस्त छान असं फुलासोबत माझी सकाळ झाली. खूप छान वाटत होतं आणि मी आजपासून ब्लॉगिंगला स्टार्ट केलं आहे. आणि माझं नाव पूजा आहे. ही माझी मुलगी अपूर्वा खूप खोड्या करते आणि तेवढीच गोड पण आहे. तर तिला सकाळी सकाळी मी वर आणलं होतं तिच्यासोबत थोडासा टाईमपास करावं म्हटलं, कारण की ती खाली खूप जास्त मस्ती करते आणि वर येऊन मस्तीच करते. तिच्यासाठी मी आज थोडासा वेगळा नाश्ता बनवावा म्हटलं. त्यासाठी बटाटे टाकले होते आणि छान असं त्याचं गोल राऊंड मॅश करून चटणी मीठ टाकून बस साधं साधं एकदम सिंपल फ्राय करून घ्यावं म्हटलं. ती अशी आवडीने खाईल असं वाटलं आणि तिने ते खाल्लं पण. मला आधी वाटलं की नाही खाणार, पण तिने नंतर ते फिनिश केलं सर्व. हे बघा अप्पूचं काय चाललं इकडे. अप्पू काय करते तू? ए अप्पू काय करते? पोळी बनवते. नवीनच फ्रीज आहे आणि नवीनच फ्रीजचं हे बघा हिने कसं काढून टाकलं आणि अजून पण तिचं काढणं सुरू आहे. नको काढू, राहू दे. असं नाही करायचं आपू. खाणं वगैरे झालं आणि तिचे असे कारनामे सुरू होतात. एकदा फ्रीजकडे आणि एकदा आता भिंतीकडे. मी कणिक मळून ठेवलेलं होतं त्याचंच तिनं हे खेळणं सुरू केलं. नंतर माझ्या स्वयंपाकाची तयारीला लागली. मी ते खिचडी बनवायची होती आणि चपात्या पण करायच्या होत्या आणि भाजी पण बनवायची होती. तर खूप दिवस झाले खिचडी काय बनवली नव्हती. त्यासाठी टमॅटो बटाटा वगैरे साधीच सिंपलमध्ये बनवून घ्यावा म्हटलं. पण त्यामध्ये सर्वच ॲड करून मस्त छान अशी खिचडी बनवणार होती. तांदूळ राहिले होते काढायचे, तेच काढून घेतले आणि मस्त छान असे वॉश वगैरे करून केले. खूप दिवस झाले ना मी अशी काही रोज रोज बनवत नाही, पण म्हटलं छान असं सर्व स्वयंपाक करूया आणि यांना टिफिनमध्ये पण देऊयात. तर तेच मी करायला गेले होते. खूप छान अशी हवा सुटली होती, मस्त वाटत होतं आणि आपू पण तिकडे खेळत होती. तर अपूर्वा ना खूप जास्त मस्ती करते. तिची मस्तीकडे लक्ष ठेवत ठेवत मला हे सगळं करावं लागतं. आणि कसं आहे ना, खूप जास्त कठीण वाटतं, पण कधी कधी वाटतं की चला आपल्याला करणंच आहे, त्यामुळं मग मी हे करून घेते. आणि पसारा माझ्या किचन वाट्यावर खूप जास्त पडलेला होता, कारण की ना ते सर्व हे करण्यासाठी ना टाईमच नव्हता. म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया आणि नंतर क्लीन करून घेऊया किचन वाटा. सर्व एकाच टाईमला क्लीन होऊन जाईल. आणि ते सर्व फ्राय होत होतं. नंतर मग मी खिचडी वगैरे बनवून घेतली. आता बाकीचे कामं करता करताना खूप जास्त उशीर होतो आणि मग तिच्याकडे जाणे येणे बघण्यात खूप जास्त होतो. तर ब्लॉगिंग स्टार्ट करण्यासाठी मला फक्त हेच वाटत होतं की आपण थोडंसं काहीतरी घर बसल्या स्वतःसाठी काहीतरी करूया, कारण की असा टाईम जातो आणि मग वेळ निघून जातो, पण आपण काहीच करू शकत नाही. हे कामातच दिवस जातो. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं ब्लॉगिंगकडे लक्ष देऊया आणि करून बघूयात. आपल्याला जर जमलं तर काय हरकत आहे ना, समजा तर तेच करून बघूयात म्हटलं. आणि थोड्याशा आठवणी पण राहून जातात. जसं की मोबाईलमध्ये आपण एक काय केलं तू? ते काय केलं? मी तुला आत्ताच तोंड धुवून दिलं होतं ना, मग काय केलं हे असं घाण? आता पप्पा साफ करतील, मी करणार नाही. मी आत्ताच तोंड धुवून दिलं तिचं, आता नाही करणार मी. ज्याला न्यायचं बाहेर त्यानंच करायचं. आता बाय आपू. छी 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 छी, घाण केलं आपून सगळं. आपू तुला घूर जायचं? आईकडे जायचं? बाबाकडे? का बरं? तर मी म्हणत होते की अशा आठवणी राहून जातात. जसं की मोबाईलमध्ये एखादा व्हिडिओ काढला आणि तो डिलीट झाला तर आपल्याला परत नाही भेटू शकत, ऑप्शनच नसते त्यामुळं. आणि यूट्यूबमधून आपल्याला सर्व समोर चालून आपण हे बघू शकतो. आणि आपू पण समोर मोठी झाली तर हे थोडंफार बघून ती पण विचार करेल की आपण कसं राहायचो छोटं होतं तेव्हा, कसं मजा मस्ती सर्व. तर तिने इथे कणिक याने खूप घाण केले होते. तिचे पप्पा वॉश करत होते. आत्ताच आपू बाहेर गेली आणि मग ना मी पण स्वयंपाक वगैरे करून घेते. तर माझ्या डोळ्याला किती प्रमाणात मारलं आहे बघा आपूने. खूप जोरात मारलं आपूने माझ्या डोळ्याला. आणि मी ब्लॉगिंग आता स्टार्ट केली आहे, तर मी कंटिन्यू करेन. आणि मला असं वाटतं की कारण की ना खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे करायचा,
तर आत्ताच पुन्हा बाहेर गेली आणि मला पण स्वयंपाकाची तयारी मी थोडीफार केलेली आहे. तर थोडीफार राहिली तीच करून घ्यावं म्हटलं. पण ना थोडंसं आपू परेशान करत होती आणि सकाळी ना तिने माझ्या डोळ्याला भरपूर जोरात मारलं. तर तिचं नख ना खूप जोरात इथे माझ्या डोळ्याला लागलं. हे खूप लाल झालं, खूप दुखत होतं. आणि आता तरी बरं आहे थोडंसं, म्हणजे थोडं व्यवस्थित वाटते. त्यामुळं म्हटलं चला आपण कामाला लागूया, कारण की बाकीची कामं तर आपल्याला करणंच आहेत. त्यामुळं म्हटलं थोडं छोटी कामं करून घेऊया. आणि ना मी खूप दिवस झाले असे छोट्या भरण्या ऑर्डर केल्या होत्या. तर खूप छान आहेत त्या, अर्धा किलोच्या वर असतील जवळपास, 1 किलोच्या कमीच आहेत. तर मी त्या तुमच्यासोबत आता दाखवते, कारण की ती बाहेर गेलेली आहे आणि ती मला ते सर्व नाही काढू देणार आणि मला त्याची क्वालिटी पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर चला मी तुम्हाला ते दाखवते. आणि काय झालं माहिती आहे का, आपू ना आता थोडं करून ना खूप जास्त, म्हणजे तिला असं हे होतं आहे की आत्ताच नाही खायचं मला, नंतर नाही खायचं मला, आत्ताच खायचं, असं करून तिनं खूप कमी प्रमाणात खाते आणि त्याचंच मग चालू आहे त्रास होणं. म्हणून म्हटलं चला आपण थोडं करून बघूयात आता तिला कसं तिचं रुटीन मी ना व्यवस्थित करणार आहे. आणि चला मी तुमच्यासोबत त्या गोष्टी भरण्या शेअर करते. आणि प्लीज तुम्ही ना माझा ब्लॉग जर बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर समोर असेच खूप छान ब्लॉग मी टाकण्याचा खूप जास्त प्रयत्न करेन. आणि चला आता मी तुम्हाला ते दाखवते पटापट ती यायच्या आधी. तर इथे मी तुमच्यासोबत ना भरण्या शेअर करत होते, पण माझा आवाज बिलकुलच येत नव्हता. त्यामुळं मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागला. आणि इथे छान अशा भरण्या आलेल्या आहेत. तर त्यामुळं मग मी ऑर्डर केल्या होत्या, खूप दिवस झाले, पण मग ते यायला उशीर झाला आणि आज आल्या होत्या त्या. तर म्हटलं तेच दाखवून द्यावं. खूप छान वाटतात, त्याच्यामध्ये सामान ठेवलं ना तर दिसून जातं सामान आणि खूपच छान वाटतं. प्लॅस्टिकच आहे पण खूप छान आहेत, मला खूप जास्त आवडल्यात. आणि मी ह्या 6च बोलवल्या आहेत, काहीतरी प्राईस मला आठवत नाही आहे, पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान वाटत होती. मला खूप दिवस टिकतील असं तरी वाटतं आहे मला ह्या. आणि यामधून सामान जर आपण ठेवलं ना तर ते पण खूपच छान दिसत होतं, म्हणून मी ते ऑर्डर केलं. आणि यामध्ये 6 आल्यात. तर अजून मला असं वाटते की मी अजून 6 बोलवावं, कारण की त्या एकसारख्या होऊन जातील आणि मस्त छान असं दिसून जाईल माझं सामान. तर माझं चाललं होतं ते अनपॅक करणे. तर तेच मी करत होते आणि त्यामध्ये खूप सारं आलं होतं पॅक करून, ते पोस्टर वगैरे तेच काढून ठेवा म्हटलं. आता माझं ना एक गोष्ट समजा घरात आली नवीन, तर असं वाटतं कधी हे सर्व लावून ठेवूया आणि कधी नाही, यामध्ये सामान कधी भरून ठेवू. पण आता आधी हे वॉश करून घ्यावं लागेल, परत मग नंतर सामान भरून ठेवावं लागेल, असं माझं प्लॅन होता. आणि मी तेच करणार होती. आज थोड्याच होत्या भरण्या, त्यामुळे जास्त काय वेळ पण नव्हता लागत. त्यामुळं माझं चाललं होतं. आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि जर आवडत असेल तर लाईक पण करा. मी तुम्हाला असेच नवीन काहीतरी ब्लॉगमध्ये घेऊन येईल. माझी आणि अपूर्वाची जास्त मस्ती यामध्ये राहणार आहे. तर हे बघा, अशा काहीतरी जवळून दिसत आहेत त्या आणि मस्त छान वाटत होत्या मला तरी. काचेचे जार वाटत आहेत ते, पण ते प्लॅस्टिकचे आहेत आणि मस्त छान वाटत आहेत. मी पहिल्यांदाच ऑर्डर केल्या आणि त्या टाईमला आल्या होत्या, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. अशा काही भरण्या आहेत त्या आणि खूप छान वाटत आहेत मला तरी. आता मी यूज करणारी या काही दिवस. माझ्याकडे होत्या पण त्या ना असं व्यवस्थित नव्हत्या दिसत आणि म्हणजे खूप एकसारख्या वाटतात आणि खूप छान पण वाटतात दिसायला पण रॅकमध्ये पण. तर म्हटलं आपण चला ट्राय करू शकतो ह्या भरण्या. आणि ना ह्या मला काहीतरी 300पर्यंत पडलेल्या आहेत 6 भरण्या. तर असं वाटतं की मला परवडतात, आपण यूज पण करू शकतो आणि ह्या खूप दिवस अशा टिकू पण शकतात. त्या झोपली का? मी तिला ना झोक्यासाठी तयारी केली आणि आपू इथं बघा कशी झोपायचं म्हणते. झोपायचं तुला? असा काहीतरी अवतार या पोरीने केला माझा, है ना आपू? हा ना, हा म्हणते. तर मी झोपायचीच तयारी करत होती तिच्या, तर मस्त छान असं खेळते. हा माझी पाव घेऊन दाखव. No.